हे तिसरं. आत्या, तांदळाचे घावणे करूया, तांदळाच्या पिठाचे. हो करूया ना. हे घ्या. एक पेला किंवा एक वाटी मापून घे असं. हे बघ असं एक वाटी किंवा एक पेला मापून घे. त्यात चवीनुसार मीठ टाक आणि त्याला मोजून 1.5 पेला पाणी घे. म्हणजे एक वाटी जर तुम्ही घावन पीठ घेतलं आहे तर यामध्ये 1.5 वाटी पाणी टाकायचं. ओके. पहिले एक वाटी आणि हा हे बघ. हे बघ आता पहिलं आपण एक वाटी टाकलं होतं. आता हे राहिलेलं अर्धा टाकलं. ओके. म्हणजे नवीन जे आहेत ना करणाऱ्या त्यांच्यासाठी हे माप केलेलं आहे. तर आम्ही नेहमीच करणारे आम्हाला पटकन येतं. कशाने तांब्याने वगैरे पाणी घेतलं आम्हाला ते पातळ किती घट्ट किती त्याच्यावरती आम्हाला कळतं. हा परफेक्ट अंदाज आहे म्हणजे. हा परफेक्ट अंदाज. बरोबर. आता आपण तवा गरम करून घेतलाय. मी ही नारळाची शेंडी आहे ना त्याच्यापासून हे बनवलेलं आहे. तवा तापल्याच्या नंतर चांगलं हे करायचं. हा बिडाचा तवा आहे आपला, त्याच्यामुळे याला भरपूर तेल लागतं. आणि नॉनस्टिकचा जर असेल तर कमी तेल वापरलं तरी चालतं. कोणत्याही प्रकारची गुठळी ठेवलेली नाही. आता हे आपण मिडियम आचेवरती झाकण ठेवून घावणं करून घेऊया. गरज पडली तर तेल थोडंसं टाकून घ्यायचं त्याच्यावर. तर हे दुसरं घावणं होईपर्यंत आत्या आपण मस्त चटणी करूया. हो करूया. नाही बघ, हे ओलं खोबरं, थोडासा आल्याचा तुकडा, 2 लसूण पाकळ्या, 2 हिरव्या मिरच्या, थोडीशी कोथिंबीर, थोडे डाळीचे दाणे, फुटाणे डाळीचे दाणे आणि चवीपुरतं मीठ. हे पाणी टाकून आता वाटून घेऊया आपण. दुसरं घावणं पण तुझं तयार झालं. येस. हे तिसरं. आता हे घावन तयार झालं आहे. शिवाय त्याच्याबरोबर खोबऱ्याची चटणी पण आहे. तर हे एकदम रेडी तुम्हाला घावन पीठ मिळेल. माझ्या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्ही मेसेज करू शकता किंवा इंस्टाग्रामवरती सुद्धा मेसेज करू शकता. खाली माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे.